हाय हॅलो नमस्कार, मी अपूर्वा आणि स्वागत आहे तुमचं अपूर्वाज इन्स्पायरिंग स्टोरीज या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण भेटतो रिअल हिरोजला त्यांचा स्ट्रगल, सक्सेस आणि अचीवमेंट जाणून घेण्यासाठी. सीमा, तू म्हणाली की बायका येत होत्या, जात होत्या, फक्त बसत होत्या, ऐकत होत्या. मग ह्याच्यावरती पर्याय म्हणून काय केलंस? मी सांगत होते की कपचा पर्याय कसा आहे वगैरे वगैरे, परंतु प्रोडक्ट पर्यंत किंवा ते जे कप आहे त्यापर्यंत बायकांना पोचायला पर्यायच नव्हता. आणि होता पर्याय जो ऑनलाईन होता तो बराच महाग होता, जे 1,500 2,000 असं काहीतरी किमती दिसायच्या. आता सर्वसाधारण स्त्रीला 1,500 आणि 2,000 म्हणजे एक मोठी किंमत असते. त्यामुळे त्याविषयी त्यांचं सगळं तिथे बंद व्हायचं, विचार करण्याची त्यांची प्रक्रिया तिथे खुंटत होती. ह्याविषयी विचार करताना आम्ही असंच विचार करत असताना असं ठरलं की हा प्रोडक्ट जर आपण बनवला इंडियामध्ये, तर सिलिकॉन मध्ये काम करणारे एक वडिलांच्या वयाचे एक गृहस्थ आहेत, त्यांनी मला पुढे येऊन मदत केली की आपण ह्याविषयी मी तुला मदत करू शकतो आणि तू मला सांग की कशा पद्धतीने आपण तो कप बनवावा. तर एक तोपर्यंत साधारण असं होतं की इंडियातले किंवा भारतातले जे काही मॅन्युफॅक्चर होते बोटावर मोजण्यातले, त्यांचे कप्स मला ऍज अ सॅम्पल म्हणून तुम्ही वापरा आणि तुमची काय प्रतिक्रिया आहे त्याविषयी तुम्ही कळवा, असे मी 3-4 वेगवेगळ्या कंपनीचे कप्स तोपर्यंत वापरले होते. तर प्रत्येक कप मधली जी चांगली गोष्ट होती ती आम्ही घेतली आणि त्या पद्धतीने आम्ही डिझाईन करून एक कप तयार केला 2017च्या फेब्रुवारीमध्ये. आणि योगायोगाने आम्ही ते ज्या किमती होत्या, ज्या 1000च्या पुढे होत्या, त्या आम्ही ठरवलं होतं की मला त्याची 50% कमी किंमत हवी. आणि जे आम्ही बनवलं त्याची किंमत आम्हाला साधारण 555च्या किमतीत त्या याच्यामध्ये आम्हाला ती योग्य रीतीने आम्हाला ती लोकांपर्यंत पोहोचवण्याची एक योग्य किंमत वाटली. आणि 500 रुपयाच्या तुलनेने एखादी वस्तू जर आपल्याला वर्षानुवर्ष वापरता येणारी असेल तर आम्हाला ती असं वाटत होतं की साधारण स्त्री पण तो स्वीकार करू शकते. बरोबर. कारण याच्या मागचं कारण असं होतं की जे सॅनिटरी पॅड महिला किंवा मुली वापरतायत ते एका महिन्यात साधारण 50 ते 70 रुपये किंवा 50 ते 100 रुपये एका महिन्याच्या त्यांच्या खर्चाच्या टप्प्यातले तेवढे पैसे जातात. आणि हा जर आपण विचार केला की 5-6 महिन्याचा त्यांचा खर्च एका कपामागे जर खर्च करू शकल्या त्या, तर हा कप तुम्ही साधारण कमीत कमी 5 ते 10 वर्ष किंवा त्याही पेक्षा जास्त वापरू शकतात. तर हा ज्या वेळेला आपण एक तुलना करतो पैशांची की हा जे इक्वेशन मांडतो किंवा आपण म्हणतो ना की 5 महिन्याचा खर्च आणि तो आपण 5 वर्षापर्यंत वापरू शकतो, तर हे जे इक्वेशन आहे त्यावेळेला स्त्रियांना समजतं की आम्ही कशी बचत करतोय. बचत हा तिसरा टप्पा येतो. पहिला टप्पा तर हा आहे की आरोग्याच्या दृष्टीने जे प्लास्टिकचे पॅड आहेत त्यांना जे त्याच्यामुळे जे हानिकारक होतात, म्हणजे कातडीला इजा होते किंवा पुरळ उठणं वगैरे, ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ते प्रत्येक स्त्रीला मुलीला माहिती आहेत, ते काही नवीन नाही आहेत. आता दुसरं म्हणजे एका महिन्यात साधारण एक स्त्री किंवा एक मुलगी कमीत कमी 8 ते 10 किंवा 10 ते 12 पॅड्स फेकते. आणि एक पॅड हा एक साधारण जी बारीक पातळ पिशवी असते ना, त्या 4 पिशव्या मिळून एक पॅड असं एक त्याचं इक्वेशन आहे. तर आपण जर विचार केला की या कमीत कमी 10 जर सरसकट आपण ठरवला हिशोब, तर 10 जर एका महिन्यात एक स्त्री फेकत असेल, आणि ती फेकताना असंच धरून असं फेकत नाही, ती रद्दीचा पेपर घेते, त्याच्यात ते गुंडाळते आणि पुन्हा एक प्लास्टिकची पिशवी घेते, त्याच्यात ते करकचून 4 गाठी बांधून मग ते कचऱ्याच्या पिशवीत जातं. तर एक पॅड ज्या वेळेला फेकला जातोय तर एवढं त्याच्या मागे प्लास्टिक जातंय. आणि एक स्त्री जर समजा 10 पॅड एका महिन्यात फेकत असेल तर विचार केला तर आज आपले करोडो जणी आहेत की ज्या कचरा तयार करतात. तर एका महिन्याचा जास्त मोठा आकडा नाही विचार करत आपण, पण एका स्त्रीने एका महिन्यात जर 10 फेकले तर एका वर्षामध्ये तिचे साधारण 120-100 तरी पॅड जमिनीवर येणार आहेत. तर असा जर कचऱ्याचा आपण हिशोब केला तर कितीतरी हजारो तो जातो. आणि एक स्त्री साधारण 10-12 वर्षापासून जर पिरियड्स मध्ये आली तर साधारण 45-50 पर्यंत असते, म्हणजे एवढे वर्ष ती एवढा कचरा तयार करणार आहे. आणि हा कचरा एका स्त्रीच्या मागे तयार होतोय. आणि हा कचरा असा आहे की जो विघटित होणारा नाहीये, तो जमिनीवर कुठेतरी कोपऱ्यात पडूनच राहणार आहे. आणि आपल्याला
जे काही मिळतंय, राहणं खाणं सगळं, ते सगळं आपलं धरतीमाता एकुलती एक आहे, तीच पुरवणार आहे. त्यामुळे तिच्यावर जर हा प्लास्टिकचा एक कव्हर किंवा आच्छादन तयार झालं तर आपल्याला पुढच्या पिढीला आपण काय देणार आहे, हा प्रश्न आपणच आपल्याला विचारावा. तर हे ज्या वेळेला सगळं चालू होतं त्यावेळेला कपचं जो आम्ही डिझाईन केलं तर तो आम्हाला असं वाटलं की आम्ही ज्या वेळेला स्त्रियांना सांगतोय तर ज्या वेळेला हे प्रोडक्ट आमच्या हातात असणार आहे आणि समोर मला जे ऐकतायत त्यांना जर हा प्रोडक्ट हातात घेऊन बघून पारखून जर त्यांना इच्छा झाली वापरावी तर हा त्यांना सोयीस्कर पर्याय असणार आहे. म्हणून आम्ही तो डिझाईन करून एक जस्ट आमची एक सुरुवात होती की असं काहीतरी करावं. तर ह्या पद्धतीने आम्ही त्याचं उत्पादन किंवा त्याचं प्रोडक्शन सुरू केलं. बरं, मग पुढे ह्याचा प्रवास किंवा अजून तुम्ही ह्या कपला काही व्हेरिएशन्स आणले असतील किंवा कप आता सगळ्यांनाच वापरता आला का, किंवा मग कुणी असं कधी म्हटलं का की ताई आम्हाला कप नको, दुसरा काही पर्याय आम्हाला तुम्ही देता का? कारण शेवटी एखादी गोष्ट आपण आपल्या शरीरामध्ये इन्सर्ट करतो, सो ते प्रत्येकालाच तेवढं कम्फर्टेबल असेल असं नाही. कारण ज्या मुली आता नुकत्याच वयात आल्या असतील सो मग ते त्यांच्यासाठी मुळातच पिरियड हा एक टास्क असतो आणि मग त्याच्यातून असं काही करण्यापेक्षा मग आणखीन काही पर्याय ह्याच्याकडे तुम्ही वळालात कसं? फक्त कप, मेन्स्ट्रुअल कप किंवा मी त्याला मराठीत एक साधं सोपं नाव दिलंय ऋतू कप. कारण मेन्स्ट्रुअल कप म्हणताना बऱ्याच जणांची जीभ अडखळते, त्यामुळे ते भलतंच काहीतरी येण्यापेक्षा एक मराठी माणसाने दिलेलं मराठी नाव. मराठी माणूस असल्यामुळे आम्ही एक त्याला साधं सरळ नाव द्यायचं ठरवलं की ऋतू कप म्हणून. आणि ऋतू जसं बदलत राहतात तसं महिन्यातले पाळी येणं हा एक ऋतू असतो प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला, तर ते सोपं जातं समजायला म्हणून आम्ही त्याला एक ऋतू नाव दिलं. आणि ह्या पद्धतीने ऋतू कपचं एक आमचा जर्नी सुरू झाली. परंतु ऋतू कप विषयी सांगताना बरेच प्रश्न असायचे स्त्रियांच्या मनात की हा कप कसा वापरायचा आहे. तो शरीराच्या आत टाकणं एक भीतीदायक प्रकार होता, पण त्यांना तो एकदम सोप्या पद्धतीने आपलं शरीर रचना समजवून वगैरे हे मी त्यांना सांगू शकत होते. कारण मी स्वतः वापरलेला असल्यामुळे माझा एक्सपिरियन्स किंवा माझा अनुभव मला त्यांना सांगायला सोपा पडत होता. आणि हे करत असताना त्यांचे बरेच प्रश्न असायचे की हा शरीराच्या आत आहे, मग त्याने आम्हाला काही इजा होणार आहे किंवा रिॲक्शन होणार आहे किंवा काही बाहेरची वस्तू शरीरात ठेवणार आहे तर आपल्याला काही जास्त कालावधीसाठी पण राहते, तर तो किती वेळ ठेवावा, कसा वापरावा, त्याची धुवायची पद्धत काय आहे, तो कसा निवडावा, हे सगळे प्रश्न होते ना, त्यांचं उत्तर मी द्यायला लागले. म्हणजे साधारण पहिला प्रश्न असा होता की कप कसा निवडावा. तर कप निवडायचा कसा म्हणजे तर कपचं मटेरियल काय आहे हे तुम्ही चेक करा. शरीरात ठेवण्यासाठी सिलिकॉन हा एक पर्याय आहे. सिलिकॉनचं मटेरियल योग्य म्हटलं जातं, त्यामुळे सिलिकॉनने बनलेलाच कप आपण निवडावा. काही कप असे आहेत जे थर्मोप्लास्ट इलास्टोमर म्हणतात, ज्याच्यामध्ये ते कॉम्बिनेशन असतं रबर आणि प्लास्टिकचं, तर ते आपण अवॉइड करतो किंवा ते आपण टाळतो की ते नाही घ्यायचे. आणि त्या पद्धतीने निवडायचं कसा, ते मटेरियल चेक करायचं, परत कप कुठल्या आकाराचा वगैरे, त्याने तसं काही भलता फरक नाही पडत कारण आपला योनी मार्ग जो असतो तो लवचिक असतो. त्यामुळे साधारण कुठलाही कप आपण वापरला तर तो आपल्या योनी मार्गात तेवढ्या ह्याच्या जागेत फिक्स बसणार असतो. फक्त त्याला बघायचं की त्याला काही छिद्र असतात, त्या छिद्रांमुळे एक प्रेशर तयार होऊन कप आपला योनी मार्गामध्ये फिक्स बसू शकतो. त्यामुळे दुसरा पॉइंट मी नेहमी समजावून सांगते की कपला छिद्र असावे. आणि तिसरा पॉइंट माझ्या मते असं असतं की कपला एक दांडी असावी. त्यामुळे ज्या वेळेला आपण त्याला आतमध्ये सरकवतो योनी मार्गात त्यावेळेला मदत होते आणि काढतानाही आपल्याला त्याची मदत होते. त्यामुळे ह्या बेसिक गोष्टी आहेत ज्या आपण समजावून सांगतो. त्यामुळे बायकांना किंवा मुलींना ते एक सोयीस्करपणे समजायला लागलं की कप निवडताना आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि चौथी गोष्ट असते की तुम्हाला त्याच्यावर किती खर्च करायचा आहे, तो तुमचा प्रश्न असतो. कारण तुम्ही स्वतःसाठी खर्च करताय, काही वर्षांसाठी असणार आहे, त्यामुळे तुम्ही त्याच्यावर ठरवावा की तुम्ही किती खर्च करावा, त्यानुसार तुम्ही कप घेऊ शकता. अशा पद्धतीने मी त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला लागले. पण एक टप्पा असा होता की ज्या वेळेला ह्याच्यावर अजून काहीतरी प्लॅन ए असेल तर प्लॅन बी असावा. तर प्लॅन बी चा विचार करताना, कारण सगळ्यांनाच कप सोयीस्करपणे वापरता येईल असं नव्हतं. ज्या नवीन मुली आहेत ज्यांचा जस्ट आता पिरियड सुरू झालाय अशा मुली किंवा शाळेतल्या मुली, त्यांच्यासाठी तर आपण कप पटकन देऊ नाही शकणार. त्यामुळे त्या मुलींसाठी कापडी पॅड एक सेकंड पर्याय आम्ही विचार केला. आणि साध्या कॉटनच्या कपड्यापासून हळूहळू
कापडी पॅडच्या आकारात आम्ही कापड पॅड शिवायला लागले. आणि अशा पद्धतीने काही बायकांची मदत घेऊन ते पॅड्सचे वेगवेगळ्या आकारात करून आम्ही हळूहळू ते कापडी पॅड्सचा एक पर्याय तर नंतर हळूहळू आम्ही अशा पद्धतीने हे कापडी पॅड्स तयार केले. मागच्या बाजूला हा जो असतो हा एक प्रिव्हेंटिव्ह लेअर जो प्रतिबंधक म्हटला जातो, ज्याच्यामुळे इथे जे रक्त जमा होतंय पाळीच्या वेळेला ते रक्त इथे खाली येत नाही, त्यामुळे इतर कपडे आपले खराब होत नाही. आणि ह्या पॅडला टच बटन आहेत असे, या पद्धतीने ते पॅन्टीवर हे टच बटन लागून हा पॅड अशा पद्धतीने आपण पॅन्टीवर लावू शकतो. हा पॅड साधारण याच्यामध्ये 2 प्रकार असतात, एक मीडियम फ्लो मध्ये आणि एक थोडासा हेवी फ्लो मध्ये. तर मीडियम फ्लो हा आपला नॉर्मल पाळीच्या वेळेला वापरू शकतो आणि हेवी फ्लो आहे तो रात्रीच्या वेळेला किंवा ज्या वेळेला आपल्याला 4 ते 5 दिवसाच्या टप्प्यामध्ये 1.5 ते 2 दिवस अंगावर जास्त जातं त्यावेळेला हेवी फ्लो वाला तुम्ही वापरू शकता. तर ज्या वेळेला हे असे 4 ते 5चा सेट असतो आपल्याकडे, हा 5 ते 4चा हा सेट आपल्याला कमीत कमी 3 ते 4 वर्ष आरामात वापरू शकतो. कारण हा जो एक पॅड आहे याची आपण धुतल्यानंतर पुन्हा वापरायची जी एक कॅपॅसिटी आहे ते साधारण आपण म्हणतो ना की 100 ते 120 वेळा आपण हा एक पॅड आरामात धुवून वापरू शकतो. आणि त्याची एक विशिष्ट पद्धत आहे. हा पॅड ज्या वेळेला रक्ताने भरतो किंवा आपण 4 ते 6 तासानंतर जेव्हा हा पॅड धुवायला टाकतो तर हा धुवायची एक विशिष्ट पद्धत अशी आहे की हा पॅड आपण छोट्या बादलीत किंवा मग्ग्यामध्ये थंड पाण्यामध्ये भिजू घालावा. हा थंड पाण्यात त्याच्यासाठी भिजू घालावा की हे जे रक्ताचे डाग आहेत ते थंड पाण्यामध्ये मोकळे होतात. गरम पाणी कधीही वापरू नये, कारण गरम पाण्याने हे आपले घट्ट डाग जे असतात रक्ताचे ते घट्ट होतात. त्यामुळे थंड पाण्यात भिजू घातल्यानंतर 10-15 मिनिटांनी यात जे रक्त जमा झालंय ते मोकळं होतं आणि हा पॅड स्वच्छ होतो. त्यानंतर याला हलक्या हाताने साबणाने धुवावा. फक्त याला ब्रश नाही लावायचा किंवा ते दगडावर घासायचं नाही. साबण लावल्यावर हे 2 टोक पकडून एकमेकांवर घासला की हा स्वच्छ होणार आहे. आणि हा अशा पद्धतीने पिळावा. अशा पद्धतीने नाही पिळावा कारण ह्याची जी शिलाई आहे ही मग विरळ होत जाईल आणि मग याचं लाईफ टाईम कमी होतं. त्यामुळे हे साबण लावून जस्ट याला अशा पद्धतीने घासून एकमेकांवर अशा पद्धतीने पिळून झाल्यावर कधी कधी आपल्याला वाटतं की याचा थोडासा वास येतोय, त्यावेळेला तुम्ही डेटॉलच्या पाण्याने ह्याला धुवू शकतात. तुमच्याकडे डेटॉलही नसेल, लिंबू प्रत्येकाच्या घरात असतं, लिंबूच्या पाण्यात थोडं भिजू घाला, याचा सगळा जो वास असेल तो निघून जाईल. त्यानंतर याला ज्या ठिकाणी तुम्ही बाकीचे कपडे सुकायला घालतात त्या ठिकाणी हा व्यवस्थित सुकायला घाला आणि याला मोकळ्या हवेत किंवा उन्हात सुकवा, जेणेकरून याच्यातलं जे पण ओलसरपणा आहे तो पूर्ण कोरडा होईल. ज्या पद्धतीने आपले इनर्स आपण मोकळ्या हवेत मोकळ्या उन्हात सुकवतो, इतर कपडे सुकवतो, त्याच पद्धतीने 4 ते 5 दिवसात ह्या पॅड्सची आपण काळजी घ्यावी. खूपच तुम्हाला वाटत असेल की मी हा पॅड कसा वाळत सुकायला घालू बाहेर, तर हा ज्या वेळेला तुम्ही सुकायला घालताय त्यावेळेला याच्यावर पातळसा कपडा झाकून ठेवा. पण लक्षात ठेवा की हे तुम्ही कोरड्या हवेत उन्हात जेवढं सुकवाल तेवढं चांगलं. राईट. सीमा, आता हे जे काही तुम्ही आहे कप आहे किंवा हे पॅड जे आहेत हे ह्याची किंमत आहे, नॉमिनल का होईना पण किंमत आहे. आज इव्हन जे सॅनिटरी नॅपकिन्सही जे मिळतात त्याच्या तुलनेत ह्याच्या किमती खूप कमी आहेत. पण आजही गावाखेड्यांमध्ये अशा महिला आहेत, अशा मुली आहेत की ह्या कोणत्याही प्रकारचे सॅनिटरी नॅपकिन्स वापरत नाहीत. काही लोक आहेत, आज खूप ठिकाणी पॅड्स पोचलेले आहेत, पण तरी सुद्धा काही जण आजही काही महिला कापड वापरतात. तर मग अशा महिलांसाठी नेमका पर्याय काय की ज्यांना हा कपही परवडत नाही किंवा हे कॉटनचे पॅडही त्यांना परवडत नाहीत, मग अशा महिलांसाठी मुलींसाठी काय पर्याय? अशा त्या वर्गासाठी ते कापड वापरतात, बरोबर आहे. परंतु ते कापड जो वापरतात त्यांची धुवायची पद्धत कुठेतरी चुकीची असते किंवा तो कापडही चुकीचा वापरतात. तर त्या लोकांसाठी मी अजून एक पर्याय शोधून काढलाय, घरगुती पर्याय, की ज्याच्यामध्ये मी त्यांना आपल्या घरातले जे कपडा आहेत, साधारण बेडशीट असतं जुनं किंवा आपला टॉवेल असतो जो कॉटनचा असतो किंवा मुलांचे टी शर्ट्स असतात कॉटनचे, तर त्या टी शर्ट्स पासून आपले जे घरातले जे आपण वापरलेले कपडे चांगलेच आहेत आपल्यासाठी, बरोबर. तर त्याच कपड्यांमधून आपण त्यांना असं कापडी पॅड्स बनवायला शिकवतो. आणि त्याच्यामध्ये जो मी म्हंटल होतं की इतर पॅड्स मध्ये एक प्रिव्हेंटिव्ह लेअर आहे किंवा प्रतिबंधक लेअर आहे,
तर तो आपल्याला मिळतोच आहे असं नाहीये, कारण तो थोडा costly असतो. ओके. तर आपल्याकडे जुनी छत्री असते, बर. तो छत्रीचा कपडा असा असतो की त्याच्यातून पाणी खाली येत नाही, तर तो जुन्या छत्रीचाही कपडा आपण वापरू शकतो. नाही तर आपल्या ज्या प्लास्टिकच्या जाड पिशव्या असतात, तर त्याही पिशव्यांचे 2 लेअर टाकून आपण अशा पद्धतीने तो एक पट्टा तयार करून घेतला की ज्याच्या आतमध्ये ते प्लास्टिकचं कोटिंग आहे. आता प्लास्टिकचं असलं की त्याच्यातून खालून ते वरून रक्त जे ते खाली येणार नाही. तर अशा पद्धतीने हा पट्टा करून घेतो आम्ही. आणि जो इतर कपडा आहे, जो टी शर्टचा मोठा तुकडा आहे किंवा टॉवेलचा म्हणा, बेडशीटचा मोठा असा नॅपकिन टाईप असा एक तुकडा आम्ही करतो आणि हा असा लावून याला असे फोल्ड मारले की हा एक पॅड तयार होतो. आणि याला जसं त्या दुसऱ्या पॅड्सला काहीतरी बटन्स आहेत, बटरफ्लाय सारखे, फुलपाखरासारखे त्याचे, तर ह्या पद्धतीने आपण आणि याला टच बटन लावतो आणि अशा पद्धतीने हा पॅड तयार करतो. तर हा पॅड अगदी सोयीस्करपणे त्या हात शिलाईवर करू शकतात. आणि असे पॅड जरी त्यांनी शिवले तर साधारण 6 महिने 8 महिने वर्षभर अगदी आरामात त्यांना पुरतात. आणि आतला हा जो आहे, इतकं प्लास्टिक फेकण्यापेक्षा हे 2 प्लास्टिकचे तुकडे जमिनीवर टाकणं कधीही सोयीस्कर असतं. त्यामुळे हे असे कापडी पॅड, आणि हा पॅड ज्या वेळेला ते सुकायला घालतात तर एक छानसं नॅपकिन सारखा फक्त काहीतरी नेमकं काय वाळत घातलंय. त्यामुळे अशा पद्धतीने त्यांना मी स्वतः कापडी पॅड कसं बनवावे. अच्छा, हे तुम्ही शिकवता सुद्धा की आपण शिकवतो? ऑनलाईनही जमतं, कारण कोविडच्या काळामध्ये खूप जणींनी मला ऑनलाईन करून आम्ही या पद्धतीने, कारण त्यावेळेला पॅड्सही बऱ्याच ठिकाणी मिळत नव्हते गावोगावी वगैरे, त्यामुळे त्यांना हा एक खूप इझी किंवा सोपा पर्याय सापडला होता. आणि घरातली वस्तू आपण आपल्यासाठी चांगल्या पद्धतीने चांगल्या कामासाठी वापरतोय, हे एक आपलं समाधान. अशा पद्धतीने आम्ही असे वर्कशॉप्स घेऊन बऱ्यापैकी लोकांना हे शिकवलेत. सो आता जसजसा काळ पुढे चाललाय तसतशा अनेक गोष्टी अपग्रेड होत आहेत. म्हणजे लोक सॅनिटरी नॅपकिन्स वरनं कप आला, मग कप वरनं कॉटन पॅड्स आले. आता कॉटन पॅड्स वरनं एक पिरियड पॅन्टीचा पण एक आपण खूप वेळा ऐकतो, म्हणजे मोठे मोठे ब्रँड्सचे हे मिळतात. मग त्या सगळ्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे, तुमच्याकडेही असा काही ऑप्शन आहे? हो, आम्ही आता पॅडेड पॅन्टी म्हणतो त्याला, किंवा पिरियड पॅन्टी ही म्हणतात. तर त्याचे काही पर्याय मी दाखवते तुम्हाला. आपली पॅन्ट असते इनर, सेम तसंच, फक्त हे जे पॅड मी तुम्हाला दाखवले हे तसे त्यामध्ये इनबिल्ट पॅड्स आहेत. अशा पद्धतीने आतमध्ये ते थर त्याचे लावलेले आहेत. हे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. तर काही पॅन्टीज आहेत त्याच्यामध्ये हे छोटे आहेत, हाफ मध्ये आहेत, आणि काही पॅन्टीज मध्ये ते फुल पण आहेत. त्यामुळे मुली ज्यांची पाळी नुकतीच आता सुरुवात झाली आहे तर त्यांना पॅड लावणं पण म्हणजे इतकं जमत नाही किंवा त्या कम्फर्टेबल नसतात. तर त्यांच्यासाठी हे 2 पर्याय आम्ही, एक फुल पॅडेड आणि एक हाफ पॅडेड, पण पॅन्टी मध्येच. मग त्यांना ते पॅडचं बटन लावा किंवा सरकलं वगैरे नाही. त्यामुळे हे असे पॅडेड पॅन्टीचा हा तिसरा ऑप्शन पण आम्ही ओपन केलाय. याच्यात भरपूर साईज असतात, अगदी 12-13 वर्षाच्या मुलीच्या छोट्याशा कमरेपासून तर अगदी सिनियर सिटीजन साठी पण आम्ही हे वापरतो. ज्यांना ते काय म्हणतो आपण, डायपर्स असतात ना, ते डायपर्स त्यांना वापरायचे नाहीये आणि कचरा करायचा नाही आणि फेकायचे नाही, कारण ते खूप खर्चिक असतात. तर सिनियर सिटीजन साठी पण हे पर्याय खूप कामी येतात, की ज्यांना जे अंथरुणावर आहेत त्यांना हे असे पॅडेड पॅन्टीज पण खूप फायदेत ठरतात. म्हणजे सीमा, हे वापरताना की अनेक ज्येष्ठ नागरिक असतील किंवा डायबिटीज पेशंट असतात की ज्यांना युरिन लीकचा काही जणींना इश्यू असतो, काही मोठ्या माणसांना सुद्धा असतो. सो ह्या पॅन्टीज वापरताना मग जेंडरचा काही हे असणारच ना, म्हणजे साईज असते आपल्या कमरेची, वेस्टची साईज आम्ही बघतो आणि त्या साईज नुसार आम्ही स्मॉल, मीडियम, एक्सेल, लार्ज असे सगळे व्हेरिएशन ठेवलेत. तर 4XL पर्यंत आम्ही साईजेस ठेवलाय, अगदी एक्सेस पासून आहेत. म्हणजे अगदी छोट्यातली छोटी साईज ते अगदी मोठ्या 22-23च्या कमरेच्या मापापासून तर आम्ही मोठ्यात मोठं 4XL पर्यंत ठेवलंय. आणि अजून एक पर्याय आम्ही त्याच्यात ठेवलाय, लायनर्स म्हणतो त्याला आम्ही. हे छोटेसे पॅड असतात
ज्यांना जसं तू म्हटलीस की डायबिटीस साठी त्यांना होतो की त्रास खोकला आला होतो, की युरिन युरिन होतं. लीक होते किंवा असंच बऱ्याच जणांना काही काही अडचणी अनेक- असतात. कोणाला अनेक व्हाईट असतात. डिस्चार्ज जातो पाळीच्या खरंय. अगोदर, हो. मग त्यावेळेला पॅडच वापरावा असं नाहीये तर, आणि किंवा हे डेली साठी पण वापरू शकतात. तर हे छोटूशे पॅड्स आणि असतात त्याचे ज्याला- रॅशेस वगैरे येणार नाहीत काही कारण नाही. कापड आहे. हा, आणि हे नॉर्मली धुवायला धुवून टाकायचे. वापरायचं. प्लस एक ऍडव्हान्टेज असा आहे यांचा की ज्यांच्याकडे वॉशिंग मशीन वापरली जाते किंवा ज्यांना चालतंय की पाळीचे कपडे त्याच्यात धुवू धुतले शकतात चालतात. इतर कपड्यांसोबत. प्रत्येक घरात चालतच असं नाही, पण ज्यांना चालतंय त्यांच्यासाठी हे भिजवल्यानंतर त्यातलं जे रक्त निघून जातं त्यानंतर तुम्ही हे वॉशिंग मशीनलाही टाकू शकता. त्यामुळे असं नाहीये की तुम्हाला धुतच बसायचंय वगैरे. आणि ज्या मुली शाळेत जात आहेत, ज्यांना सकाळी 12 ते 5 शाळा आहे, 12 ते 6 शाळा आहे, मधल्या सुट्टीत जो वापरलेला पॅड आहे इथे त्याचं जे पण रक्त जमा झालंय त्याला तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि हे टच बटन लावून टाकायचे. हे असं लावलं की एक छोटीशी पोटली तयार होते. ही पोटली तुम्ही एका पॉलिथिन मध्ये ठेवून द्या, बॅगेत ठेवून द्या. घरी आले की ह्याला थंड पाण्यात भिजू घाला की त्यातलं जे रक्त जमा झालंय ते निघून जाणार आहे. ज्या वेळेला तुम्ही या पद्धतीने फोल्ड करतात याला हवा नाही लागत आणि दुर्गंधी पण पसरत नाही आणि जे रक्त आहे ते आतमध्येच राहतं. त्यामुळे तेही काही भीती नाहीये की तुम्ही संसर्ग पसरवताय वगैरे, असं काही नाही. त्यामुळे तुम्ही 2 पॅड शाळेच्या वेळेत किंवा ऑफिसच्या वेळेत तुम्ही आरामात बदलून आपलं घरी येऊन पुन्हा धुवू शकतात. ओके. सीमा, एक सर्वसामान्य गृहिणी होतीस तू आणि आज हा स्वतःचा तुझा ब्रँड आहे, ऋतू कप आणि ऋतूचे सगळे हे प्रॉडक्ट्स जे तू मला दाखवलेस. सो आज मागे वळून बघताना काय वाटतं, कसं वाटतं? म्हणजे एक स्वप्न कुठेतरी साकारलंय आणि मागे वळून बघताना खरंच फक्त ती मिसेस खंडाळे किंवा 2 मुलांची आई एवढी ओळख देऊन खाली बसणारी आज मी तासनतास माझ्याविषयी बोलू शकते. हे जे कुठे अचीवमेंट आहे किंवा ही एक वेगळी माझी ओळख किंवा आयडेंटिटी म्हणून हे असं बघितल्यावर स्वतःला मी खरोखर अशी खूप भारी वाटतं. आणि एक याच्या मागे मी म्हणेन की माझ्या फॅमिलीचा सपोर्ट तो खूप महत्वाचा असतो. कारण ते नसतं तर मला नाही वाटत मी 20 वर्षानंतर MSW करून काहीतरी अचीव्ह करू शकले असते. हा जो विषय आहे म्हणजे फिमेल हायजीन वरती खूप घरांमध्ये बोललंही जात आजही. म्हणजे आज आपण इतके प्रगत झालो, इतकं ऑनलाईन आपल्याकडे सगळं आहे, पण खूप वेळा असं होतं की टीव्ही वरती नॅपकिनची ऍड लागल्याच्या नंतर ती ऍड स्किप करून आपण दुसरं चॅनल बघण्याचा प्रिफर करतो. का तर आपण आपल्या आई वडिलांबरोबर बसलोय, आपली मुलं आपल्या सोबत आहेत, माझा नवरा बाजूला आहे, मग ते कुठे लावू. म्हणजे आजही आपण प्रगत आहोत पण वैचारिक दृष्ट्या कुठेतरी या बाबतीमध्ये थोडंसं मागे आहोत असं मला वाटतं. पण अशा परिस्थितीमध्ये एक महिला, म्हणजे तुला 2 मुलंच आहेत, म्हणजे तू मेजॉरिटी इज मेल कॅटेगरी आहे घरामध्ये, आणि अशा परिस्थितीमध्ये मेन्स्ट्रुअल कप बनवणं किंवा ते पॅड्स, ऋतू पॅड्स आणि ऋतू कप म्हणून हे सगळा ब्रँड म्हणून एक स्वतःला एस्टॅब्लिश करणं, मला असं वाटतं हे बाकी किती चॅलेंजेस येतील जातील त्याला आपण सॉर्ट करू शकतो, पण जे एक मानसिक किंवा भावनिक दृष्ट्या जवळचं आहे हे एका महिलेच्या बाबतीत, सो तिथे तुला हा सपोर्ट कसा मिळाला घरातनं? सगळ्यात अगोदर तेच म्हटलं की माझी फॅमिलीचा जो सपोर्ट, म्हणजे मला एकच होतं की मिस्टरांकडून पण जेव्हा लग्न झालं त्यावेळेला की जस्ट वाटलेलं पहिल्यांदा की मला गावी जायचं, आईकडे जायचंय. कारण लग्नानंतर मी भुसावळला आले होते क्वार्टर्स असल्यामुळे तिकडे. तर मी जस्ट विचारलेलं की मला धुळ्याला जायचंय. सो त्यांनी मला सांगितलं असं नाही, माझा प्रश्न असा होता की मी धुळ्याला जाऊ का आईकडे, कारण लग्न झाल्यावर आपली एक मेंटॅलिटी असते, लग्न झालंय आता नवरा सांगेल तसं. आई वडिलांकडे असताना आईला विचारलं, वडिलांना विचारलं, ते म्हणतील तसं, त्या पद्धतीने. तर लग्नानंतर मी मिस्टरांना विचारलेलं की मला धुळ्याला जाऊ का असं करून. ते म्हटले तसं नसतं, तुला जायचंय ना, तू फक्त मला सांग की जातीये. ओके. तर त्याच्या मधून असं झालं की तू फक्त सांग की मला हे करायचंय. मग त्याच्या मागे असं असतं की तो तुझा डिसिजन आहे आणि तू पूर्ण करणार आहेस, म्हणजे माझी साथ आहे तुझ्या डिसिजनला, असं. आणि तू डिसिजन घे, म्हणजे तू डिसिजन घेतला की ते तुला पूर्ण करण्याची जबाबदारी येते.
तर अशा पद्धतीने ते कुठेतरी ते रुजवण्यात आलं होतं आणि तेच मी माझ्या पुरांपर्यंत दिलंय की तुम्हाला जर हे शिकायचंय फील्ड तर तुम्ही ते डिसिजन घ्या आणि त्याच्यात तुम्ही उतरा. असं कधीच नाही झालं की तुला 12वी नंतर सायन्स घे रे किंवा तुला हे कर रे, असं आम्ही कधीच नाही टाकलंय. तू सांग आणि तू त्याच्यात चालत राहा, आम्ही तुझ्या सोबत आहोत. तर हे जे होतं ते कुठेतरी मला फॅमिलीची साथ होती. लग्नाच्या 20 वर्षानंतर ज्या वेळेला मी MSW करायचा विचार केला त्यावेळेलाही तेच होतं की माझा मुलगा 12वीचा अभ्यास करत होता, मी माझ्या MSWचा. त्यावेळेला आम्ही दोघं सोबत अभ्यास करत होतो. असं ते फॅमिलीशी सगळं एक कनेक्टिव्हिटी असं चालू होतं. आणि जेव्हा पण माझं हे अवेअरनेस सेशन्स म्हणा किंवा कॉलेजेसमध्ये जा किंवा कुठल्या गावी जा, तर लहाना माझा बऱ्यापैकी माझ्यासोबत जास्त राहिलाय. तो माझा बेस्ट फोटोग्राफर पहिल्यापासून आहे. आणि त्यामुळे ते असं घरातून जे पण एक असतं ना, आपण म्हणतो ना, शब्दात नाही सांगतात त्याला, पण त्यांची साथ कायम अशी नकळतपणे आपल्या सोबत असते. आणि याच्यावर तर मला अजून सांगावंसं वाटेल की फॅमिली असतेच, प्रश्नच नाही, पण तुमच्यासोबत तुमचा जो मित्रपरिवार असतो ना, तो ज्या वेळेला तुम्हाला एक सपोर्ट देत असतो किंवा जे पर्याय सुचवत असतो, आता हे पण जे काही आहेत ऑप्शन्स, तर हे कुठून तरी मैत्रिणींकडनं किंवा मी NGO सेट करणं हे माझ्या मित्रांनी मला सांगणं की फक्त तू आई म्हणून न थांबता कुठेतरी स्वतःची एक ओळख सुरू कर. त्यावेळेला माझ्या एका मित्रानेच मला मेल पाठवलेला आणि सांगितलेलं घरी जाऊन वाच, तुला मेल केलाय तो ऑप्शन ओपन कर आणि त्याविषयी विचार कर. त्यावेळेला माझं NGO, मग त्यावेळेला असं होतं की मी NGO कसं सेट करणार आहे, मला तर काही येत नाही. पण त्यावेळेला ते NGOचं जे बीज रोवलं होतं ते मित्रानेच रोवलं होतं. त्यामुळे मी नेहमी म्हणते की माझ्या प्रत्येक टप्प्यामध्ये माझी जेवढी फॅमिली माझ्या सोबत आहे तेवढीच माझ्या मित्रमंडळींची साथ आहे मला, की ज्यांच्यामुळे मी एक एक टप्पा हळूहळू पुढे पुढे सरकत अगदी यशस्वीपणे ती पार पाडतीये. व्हेरी गुड सीमा. सीमा, आता ज्या काही महिला किंवा जे काही कुटुंब आता आपला हा व्हिडिओ बघतायत, तर असंही काही जणींच्या मनामध्ये येऊ शकतं की जसं ताई तुम्ही हा कप बनवलात, बनवण्याच्या प्रोसेसमध्ये किंवा आपण आता म्हटलं की हे जे पॅड्स आहेत, कॉटन पॅड्स, हे सुद्धा आपण पण घरी बनवू शकतो. तर मग आम्हाला पण असं काही करायचं असेल तर मग त्या डिरेक्टली येऊन तुमच्याशी संपर्क करू शकतात किंवा तुम्हाला येऊन भेटू शकतात आणि एक व्हॉलंटरली समोरनं येऊन काम तुझ्या ह्या संस्थेसाठी पण त्या जोडू शकतात, बरोबर? अशा याच्यामध्ये आपल्याकडे काही पर्याय आहेत, जसे काही एक हे असतात ना, प्रोजेक्ट्स असतात ना, जसं मी म्हटलं की हे हाताने कापडी पॅड आपण त्यांना शिकवतो, तसेच काही हे जे कमर्शियल पॅड्स आहेत किंवा हे जे प्रॉपर मशीनने शिवलेले पॅड्स मी दाखवले, तर असे सेमी स्टिच पण असतात आपल्याकडे. की फॉर एक्झाम्पल मी त्या गावात नाहीये, पण तिथे जर मला कोणी व्हॉलंटियर म्हणून जर काम करायला तयार असेल आणि त्यांना हा पर्याय तिथल्या लोकांसोबत जर शेअर करायचं असेल किंवा त्या लोकांना समजावून सांगायचं असेल आणि त्यांच्याच स्वतःच्याच याच्यावर त्यांना जर हा प्रोजेक्ट चालवायचा असेल तर सेमी पॅड्स पण आपण देतो. ते हाफ पद्धतीने शिवलेले असतात आणि मग त्यांच्याकडे आपण त्यांना जशी रिक्वायरमेंट असते किंवा त्यांना जसं ऑर्डर्स येतात तसं ते पुढे ते देऊ शकतात त्यांना. आणि त्या स्वतः त्या वापरत असल्यामुळे त्यांचा अनुभव त्यांच्या पाठीशी असतो, त्यामुळे समोरच्याला सांगताना त्यांना अजून चांगल्या प्रकारे सांगितलं. तो विश्वासावर विश्वास पुढे चालतो ना, तर तो तसं पुढे जात राहतो. त्यामुळे ज्यांना कोणाला असं वाटत असेल की आम्हाला पण यात येऊन थोडंफार हातभार लावायचा आहे किंवा आम्हाला यात काम करायचंय पुढे, तर अगदी मोस्ट वेलकम. खरं. तो आता आपण ऐकलं बघितलं की सीमा खंडाळे यांनी एका गृहिणीपासून ते एका सेवाभावी संस्थेच्या त्या सर्वेसर्वा आहेत. शिवाय त्यांनी स्वतःचा ब्रँड इंट्रोड्यूस केलेला आहे. ऋतू कप, ऋतू मेन्स्ट्रुअल कप किंवा अनेक कॉटन पॅड्स असतील किंवा पिरियड पॅन्टी असतील, त्याला तुम्ही काय म्हणता, पॅडेड पॅन्टी असेल. सो अशा वेगवेगळ्या उत्पादनांमध्ये त्यांनी आज स्वतःला आणलेलं आहे. जर तुम्हाला सुद्धा हे प्रॉडक्ट्स विकत घ्यायचे असतील तर स्क्रीनवरती सीमा खंडाळे यांचा नंबर आम्ही देतोय, त्या नंबरवरती त्यांच्याशी डायरेक्टली बोलू शकता, त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकता. जर तुम्हाला व्हॉलंटरीली काही काम करायचं असेल, तुमच्या गावात काही काम करायचं आहे, तुमच्या शहरामध्ये, तुमच्या विभागात तुम्हाला हे काही काम सुरू करायचं असेल तर तुम्ही नक्की आमच्याशी आणि सीमाताईंशी संपर्क साधू शकता. आमच्या दोघींचेही नंबर आम्ही ह्या स्क्रीनवरती देत आहोत.
हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या फॅमिलीजमध्ये, तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून एका हायजीन मेंटेन केल्यामुळे एका चांगल्या समाजाची निर्मिती आपण करणार आहोत आणि पर्यायाने ह्या पर्यावरणाचं रक्षण आपण करणार आहोत, निसर्गाचं रक्षण आपण करणार आहोत आणि आपली पुढची पिढी ही खूप जास्त हेल्दी जगू शकेल असं मला वाटतं. कारण आज सगळीकडेच बकालपणा वाढला आहे, त्यातल्या त्यात आपण हातभार बकालपणाला न लावता थोडंसं संवर्धनाकडे जाऊया, थोडं निसर्गाची साथ देऊया, म्हणजे निसर्गही आपल्याला साथ देईल. ठीक आहे सीमा, तुम्ही आज इथे आलीस, इथे खूप छान मनमोकळ्या गप्पा तू मारल्यास, त्याबद्दल खरंच तुझे मनापासून आभार. अशीच आमच्याकडे येत राहा, तुझा अनुभव आमच्यापर्यंत असाच नेहमी सांगत राहा. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.